हॅलो एव्हरीवन. तुम्ही इंग्रजी बोलताना अडखळता का? जेव्हा तुम्हाला इंग्रजी बोलायचं असतं तेव्हा तुम्ही अडखळत बोलता का? तर आता अजिबात घाबरायची गरज नाही, कारण की मी जुई पाटील तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ घेऊन आले आहे. तर पहा, जेव्हा आपण इंग्रजी बोलत असतो, इंग्रजी बोलताना आपण काय करतो, शब्दाला शब्द जोडतो आणि वाक्य तयार होतो आणि आपण बोलतो. पण जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट बोलायचं असतं इंग्रजी, तेव्हा आपल्याला शब्दच सुचत नाही. त्यावेळी काय? तर पहा, त्यावेळी तुम्ही जर ह्या फ्रेजेसचा योग्य जर वापर करून तुम्हाला समजले की ही फ्रेज इथे यूज करायची, याचा अर्थ असा, तर तुमच्या बोलण्यामध्ये, इंग्रजी बोलण्यामध्ये एक फ्लो राहणार आहे. ऐकणाऱ्यावर पण एक तुमची वेगळी छाप पडणार आहे. तर पहा, तुम्ही या फ्रेजेसचा छान अभ्यास करा आणि स्वतःमध्ये सुधारणा करा. इंग्रजीचे वाचन कसे करायचे, इंग्रजी कसे बोलायचे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्रजी व्याकरण. जरी व्याकरण म्हटलं तरी असं खूप भीती वाटते की अरे खूप किचकट व्याकरण म्हटलं की, पण आपण या चॅनलवरती अगदी सोप्या पद्धतीने, अगदी बेसिक पासून इंग्रजीचे व्याकरणाचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि काही आणले पण आहेत. तर पहा, आणि नेक्स्ट म्हणजे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, इंग्लिश व्होकॅब्युलरी. तर पहा, इंग्रजीचा शब्दसंग्रहच आपल्याकडे नसेल तर आपण इंग्रजीमध्ये काहीच करू शकत नाही. आपल्याला इंग्रजीमध्ये समजलं पाहिजे की एक्झॅक्ट ह्या शब्दाला इंग्रजीमध्ये असं म्हणतात. याच्यासाठी इंग्रजी शब्दसंग्रह आपल्याकडे असलाच पाहिजे. तर पहा, खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की टीचर, आम्ही शब्द तर पाठ करतो, आमच्या लक्षात पण राहतात, पण ते फक्त 10 ते 12 दिवस, नंतर आम्ही विसरून जातो. याच्यासाठी काय? तर पहा, याच्यासाठी खूप साऱ्या ट्रिक्स, खूप साऱ्या टिप्स मी याच चॅनलवरती घेऊन येणार आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आपण या चॅनलवरती इंग्रजी शिकत असतो, तेही खूप सोप्या पद्धतीने. तर पहा, आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण एका प्रश्नाने सुरुवात करतो. तर आजचा प्रश्न असा आहे, तुम्ही इथे पाहू शकता, ही डॅश नॉट गो टू स्कूल. तर पहा, इथे तुम्ही फिल करायचे. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे डू, ऑप्शन नंबर सेकंड आहे डज. तुम्ही इथे फील करायचे की कुठलं हेल्पिंग वर्ब या सब्जेक्ट सोबत येणार, तुम्ही मला कॉमेंट करायचं आहे. तुम्हाला जर याचं उत्तर देता नाही आलं तर मी पहा, डू डज डीडचा योग्य वापर हा व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही या व्हिडिओ नंतर पाहू शकता आणि मला त्याचं उत्तर नक्की द्यायचं आहे. फ्रेजेस. फ्रेजेस काय असतात पहा, फ्रेजेस म्हणजे 2-3 शब्दांचा ग्रुप असतो, त्यांना आपण फ्रेजेस म्हणतो. तर फ्रेजेसमध्ये एक महत्वाचा गुण असा आहे की फ्रेजेसला टेन्स नसतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला टेन्स समजत नसतील तर काही हरकत नाही, तुम्ही या फ्रेजेसचा छान अभ्यास करा आणि इंग्रजी बोलायला सुरुवात करा. तर पहा, पहिली फ्रेज आहे इट्स अप टू यू. इट्स अप टू यू. तर याचं मिनिंग काय होतं पहा, तुझ्या मनावर किंवा तुझ्यावर अवलंबून आहे, तुझा निर्णय आहे. इट्स अप टू यू. कधी यूज करणार तुम्ही? जेव्हा आपल्याला समोरच्याला म्हणायचंय की अरे तुझ्यावर, किंवा निर्णय घ्यायचाय, समोरच्याला चॉईस द्यायचे, तेव्हा तुम्ही आपण म्हणू शकता. एक्झाम्पल पाहूया कसं होईल. टी ऑर कॉफी, इट्स अप टू यू. चहा किंवा कॉफी हे तुझ्या मनावर. ओके. सेकंड फ्रेज पहा, इट्स नॉट ए बिग डील. याचा अर्थ काय होतो, ही काही खूप मोठी गोष्ट नाहीये किंवा काळजी करण्याची, चिंता करण्याचं काही कारण नाहीये. ओके. इट्स नॉट ए बिग डील. तर ह्याचं उदाहरण पहा कसं होईल. वी मिस्ड द बस. इट्स नॉट अ बिग डील. आपण काय झालोय, आपली बस चुकलेली आहे, हे काही काळजी करण्याचं कारण नाही किंवा ही काही खूप मोठी गोष्ट नाहीये. ओके. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. तर पहा, जर कोणी आपल्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करत असेल त्यावेळी आपण या फ्रेजचा यूज करू शकतो. तर पहा, याचं उदाहरण कसं बनेल. व्हाय आर यू चेकिंग माय फोन. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. ओके. इट्स माय फॉल्ट. तर काय, ही माझी चूक आहे, हा माझा दोष आहे. तर कधी यूज करायची पहा, जेव्हा आपण स्वतःची चूक मान्य करतो तेव्हा आपण ही फ्रेज यूज करू शकतो. याचं उदाहरण पहा कसं होईल. आय मिस द मीटिंग. इट्स माय फॉल्ट. आय डोंट थिंक सो. खूप छान ही फ्रेज आहे पहा. तर पहा, याचं मिनिंग काय होतं, मला असं वाटत नाही. तर आपण यूज कधी करणार, तर आपल्याला जेव्हा आपण समोरच्या मताशी सहमत नसतो त्यावेळी आपण ही फ्रेज यूज करू शकतो. तर याचं उदाहरण कसं होईल पहा. विल इट रेन टुडे. आय डोंट थिंक सो. आज पाऊस पडेल का? मला असं वाटत नाही.
आहे की नाही? खूप छान आहे. व्हॉट हॅपन, काय झालं? तर यूज कधी करायची पहा, जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट समजून घ्यायचं असतं की तिथं काय घडलं आहे, त्यावेळी आपण ह्या फ्रेजचा यूज करू शकतो. ओके, तर पहा, व्हॉट हॅपन देअर, तिकडे काय घडलं, आपल्याला जाणून घ्यायचंय की तिथं काय झालंय, त्यावेळी आपण ही फ्रेज यूज करू शकतो. वेट अ मिनिट, तर पहा ही फ्रेज आपण कधी यूज करायची, जेव्हा आपलं थोडा वेळ थांबण्यासाठी, थोडा वेळ थांब, जेव्हा आपल्याकडे वेळ नसतो आपण तेव्हा म्हणू शकतो ना, थोडा वेळ थांब, त्यावेळी आपण यूज करू शकतो वेट अ मिनिट, थोडा वेळ थांब. वेट फॉर मी, माझ्यासाठी थांब. हरी अप, हरी अप मीन्स काय, तर घाई कर, लवकर कर. तर पहा ही फ्रेज आपण जेव्हा काहीतरी काम करण्यासाठी किंवा आपल्याला कुठेतरी जायचंय तेव्हा आपण पटपट करण्यासाठी आपण ही फ्रेज यूज करू शकतो. तर पहा याचं उदाहरण कसं होईल, हरी अप, बस इज कमिंग, घाई कर, बस येत आहे, त्यावेळी आपण ही फ्रेज यूज करू शकतो. डोंट वरी, काळजी करू नको, जेव्हा आपल्याला समोरच्याला दिलासा द्यायचा असतो की तू काही काळजी करू नको, तर पहा याचं उदाहरण कसं बनेल, डोंट वरी, आय एम हिअर, काळजी करू नको, मी इथे आहे, तिथे आपण ही यूज करू शकतो. बी केअरफुल, तर मिनिंग काय होतं पहा याचं, तर काळजी घे. आपण एखाद्याला सांगतो की कुठलं काम करण्यासाठी तू काळजीनं काम कर, तू काळजी घे असं सांगतो, त्यावेळी आपण ही यूज करतो. तर पहा याचं एक्झाम्पल कसं बनेल, बी केअरफुल व्हाईल क्रॉसिंग द रोड, तुम्ही रोड क्रॉस करताना काळजी घे असं आपण बोलू शकतो. टेक केअर, टेक केअर मीन्स काळजी घे, जेव्हा आपण कुठून जात असतो, निरोप घेत असतो आपण, त्यावेळी आपण ही फ्रेज यूज करू शकतो. टेक केअर, टेक केअर ऑफ युअर सेल्फ, तू तुझ्या स्वतःची काळजी घे. डोंट माइंड, डोंट माइंड मीन्स काय, तर मनावर घेऊ नको किंवा लक्ष देऊ नको. तर पहा याचं एक्झाम्पल कसं बनेल, डोंट माइंड हर, तिचं मनावर घेऊ नको किंवा तिच्याकडे लक्ष देऊ नको, किंवा डोंट माइंड हिम, त्याच्याकडे लक्ष देऊ नको किंवा त्याचं मनावर घेऊ नको. सी यू लॅटर मीन्स काय, तर आपण नंतर भेटू किंवा पुन्हा भेटू. तर पहा याचं एक्झाम्पल कसं बनेल, आय एम गोइंग टू द मार्केट, सी यू लॅटर. ओके, आय एम गोइंग टू द मार्केट, ओके, सी यू लॅटर, मी बाजारात जात आहे, आपण नंतर भेटू. नो प्रॉब्लेम मीन्स काय, तर काही हरकत नाही, तर आपण यूज कधी करू शकतो पहा, जेव्हा माफी मागताना किंवा आभार कोण मागत असेल आपल्याला, तर त्यावेळी आपण ही यूज करू शकतो. तर पहा याचं उदाहरण पाहूया, थँक्यू फॉर युअर हेल्प, तुम्ही मदत केल्याबद्दल तुमचे आभार, त्यावेळी आपण म्हणू शकतो नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. आहे की नाही? खूप छान आहेत फ्रेजेस. खरंच तुम्ही याचा छान अभ्यास करा आणि स्वतःमध्ये खूप सुधारणा करून घ्या. कुड यू हेल्प मी, तू माझी मदत करशील का, किंवा तुम्ही माझी मदत कराल का, त्यावेळी आपण ही फ्रेज यूज करू शकतो. तर पहा ही फ्रेज जर तुम्ही यूज केली, खूप अशी विनम्र अशी ही फ्रेज आहे. तर एखाद्याला जर तुम्हाला मदत नसेल जरी करायची तरी पण तो तुमची मदत करू शकेल ह्या फ्रेजमुळे. खूप छान अशी विनम्र अशी ही फ्रेज आहे. कुड यू हेल्प मी, तुम्ही माझी मदत कराल का, तुम्ही माझी मदत करू शकाल. दॅट्स इनफ, बस झालं, याचं मिनिंग काय, बस झालं, एवढं पुरेस आहे. तर पहा याचं एक्झाम्पल कसं होईल, दॅट्स इनफ फूड फॉर मी, माझ्यासाठी एवढं अन्न पुरेसं आहे किंवा मला अन्न बस झालं. व्हॉट्स गोइंग ऑन म्हणजे काय, तर पहा काय चाललं आहे, आपल्याला एखाद्याची जर सध्याची अवस्था त्याची काय चालू आहे किंवा त्याचं काय चाललं आहे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर आपण ही फ्रेज यूज करू शकतो. तर पहा याचं उदाहरण कसं होईल, व्हॉट्स गोइंग ऑन हिअर, इथे काय चाललं आहे. आर यू किडिंग, याचं मिनिंग काय होतं पहा, तू माझ्यासोबत मजाक तर करत नाहीस किंवा तू माझ्यासोबत मजाक करतोस का, तू माझ्यासोबत गंमत करतोस का, त्यावेळी आपण ही फ्रेज यूज करू शकतो. की आपल्याला समोरच्यावर विश्वास नाही बसत, त्यावेळी आपण ही फ्रेज यूज करू शकतो. तर पहा उदाहरण कसं होईल, यू फेल द एक्झाम, आर यू किडिंग, तू परीक्षेत फेल झाला, तू परीक्षेत नापास झाला, तू माझ्यासोबत गंमत करतोस का. आय एम जस्ट किडिंग,
याचं मिनिंग पहा, मी फक्त मजाक करत होतो किंवा मी फक्त गंमत करत होतो. तर याचं उदाहरण पहा कसं होईल. रिलॅक्स, आय एम जस्ट किडिंग. शांत हो, मी फक्त गंमत करत होतो. त्यावेळी आपण ही फ्रेज यूज करू शकतो. तर पहा, तुम्ही या फ्रेजेसचा खूप छान प्रकारे अभ्यास करा, सराव करा आणि दररोज इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करा. ह्या फ्रेजेसला ऍड करा आणि इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिक वरती पाहिजे तेही सांगा. तुमचे काही जर डाऊट असतील तर तुम्ही मला कॉमेंट्स करू शकताय. मी माझ्याकडे जेवढं ज्ञान आहे त्या ज्ञानाने ते डाऊट तुमचे क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.